नमस्कार. महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याचं तुमचंही स्वप्न आहे का? मग आजचं हे सविस्तर विश्लेषण तुमच्यासाठीच आहे. आज आपण एक्झाम वॉरियर्सच्या महाराष्ट्र पोलीस भरती मार्गदर्शकाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत. एक मार्गदर्शक म्हणून या पूर्ण प्रक्रियेची अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला माहिती देणार आहे. चला तर मग थेट सुरू करूया. आता हे काही नव्याने सांगायला नकोच की महाराष्ट्र पोलीस ही राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखणारी सगळ्यात मोठी आणि प्रतिष्ठित संस्था आहे. अंगावरती खाकी वर्दी असणं हे फक्त नोकरीचं साधन नाहीये, तर तो एक प्रचंड अभिमान आहे, राज्याची सेवा करण्याची एक मोठी संधी आहे. आणि म्हणूनच इथपर्यंत पोचायचं कसं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. आजच्या या आपल्या सादरीकरणात आपण ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. सुरुवातीला प्रस्तावना, मग पात्रता, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि शेवटी कागदपत्रे आणि पगार. म्हणजे अगदी पात्रतेपासून ते पहिल्या पगारापर्यंतचा पूर्ण रोडमॅप आज आपण कव्हर करणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. महाराष्ट्र पोलीस भरती म्हणजे नक्की काय? दरवर्षी राज्यभरातून लाखो तरुण ज्याची आतुरतेने वाट बघतात, त्या भरतीत नेमकं काय असतं? एक गोष्ट लक्षात घ्या, यात फक्त एकाच पदासाठी भरती होत नाही. तुमच्याकडे भरपूर पर्याय असतात, जसं की पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF म्हणजेच राज्य राखीव पोलीस बल, कारागृह शिपाई आणि बँड्समन. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार तुम्ही यातलं कोणतंही पद निवडू शकता. चॉईस तुमचा आहे. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे, ती म्हणजे पात्रता. मैदानावर उतरण्याआधी या अटी पूर्ण करणं मस्ट आहे बरं का. सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. आणि हो, मराठी भाषेचं ज्ञान तर सक्तीचंच आहे. यात एक छोटीशी पण महत्त्वाची अट अशी आहे की जर तुम्ही पोलीस चालक या पदासाठी ट्राय करत असाल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं अगदी अनिवार्य आहे. वयाचा विचार केला तर ओपन कॅटेगरीसाठी वय 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावं लागतं. अर्थात राखीव प्रवर्गांना शासन नियमानुसार वयात योग्य ती सूट मिळतेच. आता बघूया शारीरिक पात्रता. इथे पुरुष आणि महिलांसाठी निकष थोडे वेगळे आहेत. पुरुष उमेदवारांसाठी उंची किमान 165 सेंटीमीटर आणि छाती न फुगवता किमान 79 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. आणि महिला उमेदवारांसाठी बोलायचं झालं तर उंची 155 ते 158 सेंटीमीटरच्या दरम्यान असली पाहिजे. तयारी सुरू करण्याआधीच आपली ही शारीरिक पात्रता एकदा नक्की तपासून घ्या, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. इथून पुढे सुरू होतो आपला तिसरा विभाग, मैदानी चाचणी. हा निवड प्रक्रियेचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे तुमच्या शारीरिक क्षमतेची खरी कसोटी लागणार आहे. आता इथे नीट लक्ष द्या. ही मैदानी चाचणी एकूण 50 गुणांची असते, पण खरी गोम इथे आहे. पुढच्या टप्प्यात म्हणजेच लेखी परीक्षेसाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर या 50 पैकी किमान 50% मार्क्स म्हणजेच 25 गुण मिळवणं सक्तीचं आहे. हे 25 गुण मिळवले तरच तुम्ही वर्दीच्या शर्यतीत टिकून राहाल, हे पक्क डोक्यात ठेवा. पुरुष उमेदवारांसाठी ही चाचणी कशी असते ते बघू. यात प्रामुख्याने 3 टप्पे आहेत. पहिलं म्हणजे 1600 मीटर धावणे, दुसरं 100 मीटर वेगात धावणे म्हणजेच स्प्रिंट, आणि तिसरं म्हणजे गोळाफेक. या तिन्ही प्रकारांमध्ये भरपूर स्टॅमिना आणि वेळेचं अचूक गणित जुळवून आणावं लागतं. आणि महिला उमेदवारांसाठी सांगायचं तर मैदानी चाचणीचे 2 प्रमुख टप्पे ठरवून दिलेले आहेत. एक म्हणजे 800 मीटर धावणे आणि दुसरं म्हणजे गोळाफेक. इथे फक्त 2च प्रकार असल्यामुळे या दोन्हीमध्ये जास्तीत जास्त गुण खेचून आणणं खूप गरजेचं असतं. मैदान मारलं की आपण वळतोच चौथ्या विभागाकडे, लेखी परीक्षा. हे 100 गुणांचं असं आव्हान आहे जे तुमचं अंतिम सिलेक्शन नक्की करतं. तर ही लेखी परीक्षा असते एकूण 100 गुणांची, आणि त्यासाठी तुमच्याकडे वेळ असतो फक्त 90 मिनिटांचा. प्रश्न कसे असतात तर सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजेच MCQs. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही संपूर्ण परीक्षा फक्त आपल्या मराठी भाषेतूनच घेतली जाते. आता बघा, 90 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचेत म्हणजे टाइम मॅनेजमेंट आणि अचूकता हे 2च शब्द तुम्हाला इथे तारू शकतात. हे 100 गुण कसे विभागलेत ते या चार्टमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय. गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या 4ही विषयांना प्रत्येकी 25 गुण आहेत. अगदी समान वाटणी. याचाच अर्थ असा की तुम्ही कुठल्याही एका विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सगळ्यांचा बॅलन्स्ड अभ्यास करावाच लागेल. या विषयांच्या आत नक्की काय दडलंय ते थोडक्यात पाहू. गणितामध्ये तुम्हाला प्रामुख्याने टक्केवारी, नफा-तोटा, काळ-काम-वेग, सरासरी आणि सरळ व्याज यांसारख्या टॉपिक्सवर फोकस करायचा आहे. आणि सामान्य ज्ञानाचा म्हणजे जीकेचा विचार केला तर महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, भारताची राज्यघटना आणि अर्थातच चालू घडामोडी
हे विषय पक्के असतील तर इथे अगदी पैकीच्या पैकी गुण मिळवता येतात. उरलेले 2 विषयही तितकेच गेम चेंजर आहेत. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये नंबर सिरीज, कोडिंग डिकोडिंग, परस्पर संबंध आणि दिशाज्ञान यांचा भरपूर सराव तुम्हाला करावा लागेल. आणि आपलं मराठी व्याकरण, यात समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार आणि काळ यावर प्रश्न येतात. हा असा एकंदरीत सिलॅबस आहे जो तुम्हाला योग्य ट्रॅकवर ठेवायला मदत करेल. आणि आता आपण आलोय शेवटच्या टप्प्यावर. विभाग 5, आवश्यक कागदपत्रे आणि पगार. सगळी मेहनत फळाला आल्यावर ऐनवेळी अडचण येऊ नये म्हणून हा भाग खूप महत्त्वाचा आहे. परीक्षा पास झाल्यावरची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही स्टेप तुम्ही अजिबात लाईटली घेऊ नका. एखादा छोटाशा चुकीमुळे किंवा एखादं डॉक्युमेंट नसल्यामुळे तुमचं सिलेक्शन थांबू शकतं. त्यामुळे ही लिस्ट लिहूनच ठेवा. आधार कार्ड, 10वी-12वीचं मूळ गुणपत्रक, जातीचा दाखला, नॉन क्रीमी लेअर, डोमिसाईल सर्टिफिकेट आणि तुमचा लेटेस्ट फोटो व सही हे सगळं आधीच रेडी ठेवणं तुमच्याच फायद्याचं आहे. आणि फायनली तो आकडा जो तुमच्या सगळ्या कष्टांचा चीज करणार आहे. सुरुवातीचा पगार असतो साधारण 21,700 रुपये अधिक भत्ते. आणि जसजसा तुमचा अनुभव वाढतो तसतशी हीच रक्कम चक्क 69,100 रुपयांपर्यंत जाऊ शकते. विचार करा, पहाटे उठून केलेली ती धावपळ आणि रात्री जागरण करून केलेला अभ्यास, ह्या सगळ्याचं हे एक असं फळ आहे जे तुमचं पूर्ण भविष्य सुरक्षित करणार आहे. तर आता सगळं चित्र तुमच्यासमोर स्पष्ट आहे. एक गोष्ट नक्की, आजची मेहनतच उद्याची वर्दी ठरवणार आहे. पण जाता जाता फक्त एकच विचार करा, या लाखो लोकांच्या गर्दीतून पुढे जाऊन ती खाकी वर्दी मिळवण्यासाठी आज मैदानात घाम गाळण्याची आणि रात्र रात्र अभ्यास करण्याची तुमची खरोखरच तयारी आहे का? विचार करा आणि आजच कामाला लागा.